विद्यार्थ्याचे अपार कार्ड कसे डाउनलोड करावे ते आपण बघूया. मी गुगल क्रोममध्ये डिजिलॉकर असं टाईप करून त्याला क्लिक केल्यावर या ठिकाणी आलो आहे. त्यामध्ये पहिल्याच लिंकला मी क्लिक केलं आहे. आता बघा या ठिकाणी साइन इनचा ऑप्शन दिसतो, त्याला मी क्लिक करतो. नंतर या ठिकाणी आधार याला क्लिक करून इथे विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकतो. विद्यार्थ्याचा आधार नंबर योग्य प्रकारे या ठिकाणी मी टाईप करत आहे. त्यानंतर नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर व्हेरीफाय आधार OTP या ठिकाणी जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर एक OTP गेलेला आहे. तो OTP मी या ठिकाणी टाकून घेतो आणि सबमिट करतो. सबमिट केल्यावर सेट सिक्युरिटी पिन असा एक इंटरफेस आलेला आहे. त्या ठिकाणी मी एक पिन सेटअप करून घेतो आणि सबमिट करतो. सबमिट केल्याबरोबर आपण या विद्यार्थ्याच्या डॅशबोर्डला आलो आहे. इथे बघा आपल्याला क्रिएट युजर नेम फॉर युअर अकाउंट, इथे एक आपल्याला डिजिलॉकर यूज करण्यासाठी युजर नेम क्रिएट करायचं आहे. ते मी या विद्यार्थ्याच्या नावाचं एक युजर नेम क्रिएट करून घेतो आणि ओके करतो. ओके केल्यावर आपण या ठिकाणी येणार. विद्यार्थ्याचं लॉग इन या ठिकाणी झालेलं आहे. इथे आपल्याला त्याचं अपार कार्ड आणि आधार कार्ड दोन्ही या डिजिलॉकरला उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसत आहे. मी व्ह्यू ऑल करतो. व्ह्यू ऑल केल्याबरोबर इथे अपार ID आणि आधार कार्ड दोन्ही कार्ड आलेले आहेत. आपण अपार IDच्या समोरील डाउनलोडच्या बाणाला मी क्लिक करतो. हे अपार कार्ड PDF स्वरूपामध्ये डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्याचा मेसेज आपल्याला वरती आलेला आहे. मी ते डाउनलोड करून बघा या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये ते डाउनलोड झालेलं आहे. ते मी माझ्या डेस्कटॉपला सेव्ह करून ठेवतो. या ठिकाणी मी डाउनलोड करतो आणि डेस्कटॉपला सेव्ह करतो. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याचे अपार कार्ड डिजिलॉकर या वेबसाईटच्या माध्यमातून डाउनलोड करून ठेवू शकतो आणि आपल्या दप्तरी त्याची प्रिंट आपण ठेवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.